आणि सगळ्यात एक मोठा प्रॉब्लेम काय होतो की बाबा महिलांचं हिमोग्लोबिन, ज्या महिलांच्या ज्या मासिक पाळीमुळे हिमोग्लोबिन खूपदा कमी भरलं जातं. तर त्यावेळेस काय होतं की महिला अजून थोडंसं दुर्लक्ष करतात त्याच गोष्टींकडे, खाणं पिणं म्हणा, रोजच्या दैनंदिन जीवनाकडे, मुलाबाळ. देशासाठी सीमेवर जाऊन रक्त सांडत नसलो तरी या स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही ऍटलिस्ट रक्तदान करू शकतो देशासाठी. आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24, म्हणजेच आपली बातमी. निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज 24 या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. नमस्कार. चाकणमध्ये रक्तदान शिबिर संपन्न. सदर वृत्त असे की क्षत्रिय फिटनेस क्लबच्या वतीने चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आज 15 ऑगस्ट 2025 रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. सकाळी 9 वाजल्यापासून रक्तदानास सुरुवात झाली. साधारणपणे सायंकाळी 6 वाजेपर्यंत रक्तदान सुरू होते. या शिबिरामध्ये 221 रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला होता. या प्रसंगी शैक्षणिक, राजकीय, आध्यात्मिक लोक उपस्थित होते. तरुणांचा विशेष सहभाग होता. पाहुयात आमच्या प्रतिनिधींनी रक्तदात्यांशी, आयोजकांशी व तसेच मान्यवरांशी केलेली बातचीत. आज आपण आलेलो आहोत क्षत्रिय फिटनेस क्लब या ठिकाणी, जे यांचा 4वा वर्धापन दिवस आहे आज साजरा केला जातो. आणि या ठिकाणी रक्तदान शिबिरात एक आगळं वेगळं यांचं आयोजन असतं आणि खूप छान पद्धतीने यांचं आयोजन असतं. आणि रक्तदान शिबिर हे श्रेष्ठ म्हणजे रक्तदान म्हणजे श्रेष्ठ दान आहे. आणि आपल्या देशाला सर्वात जास्त गरज म्हणजे फक्त रक्तदानाची असतो आणि रक्ताची असतो. म्हणून क्षत्रिय फिटनेस क्लब यांच्या माध्यमातून दरवर्षी ते रक्तदानाचं आयोजन केलं जातं आणि ते आपल्याला कुठं ना कुठेतरी ते उपयोग येतात. तर बघूयात आज आपण या सरांशी बोलूया की या रक्तदान शिबिरामागे यांचं उद्दिष्ट काय आहे. नमस्ते, मी ॲडव्होकेट प्रमोद खामकर. गेली 4 वर्ष आम्ही हा उपक्रम सातत्याने राबवत आहे. प्रचंड अशा पद्धतीने या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला भेटत असतो. रक्तदान का करावं किंवा रक्तदान या ठिकाणी येणारा माणूस उत्स्फूर्त होऊन का रक्तदान करण्यासाठी येतो, का तर सध्याची रक्ताच्या असलेला तुटवडा आणि देशामध्ये रक्ताची असलेली गरज या दोन्हीचा मेळ पाहता रक्तदान स्वतःहून या व्यक्तीने पुढे येऊन करणं ही आज एक काळाची गरज बनलेली आहे. आणि जिम मध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही निरोगी राहण्यासाठी येत असते. बरं, त्यांचा मानसिक उद्देश असा पण आहे की आम्ही निरोगी होऊ, आम्ही देखील दुसऱ्यांच्या निरोगी होण्यासाठी काहीतरी हातभार लावला पाहिजे, त्या जेणेकरून ते पण स्वतःहून रक्तदान करतात. आणि KFC फिटनेसचं आमचं हे चतुर्थ वर्धापन दिन आहे. या निमित्ताने आम्ही हा मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करत असतो. गेल्या वर्षीचा आमचा ब्लड काउंट हा 150 झाला होता. आता या ठिकाणची गर्दी पाहता माझा अंदाज असा आहे 150+ किंवा जवळजवळ 200च्या आसपास रक्तदाते या ठिकाणी येऊन रक्तदान करू शकतात. आलेल्या रक्तदात्यांचं मनस्वी आभार मानतो. तर आपण बघू शकता इथे रक्तदान हॉस्पिटलचे कर्मचारी इथे आपलं कार्य करत आहात आणि इथे रक्तदात्यांची इथे लाईन लागलेली आहे. आपण रक्तदात्यांना विचारू की आपण दादा तुम्ही केव्हापासून इथे म्हणजे या लाईन मध्ये उभे आहात की तुमचा नंबर यावा, मला रक्तदान करावं असा तुमचा उत्साह आहे? हा, माझा खूप उत्साह आहे. सकाळपासून मला जेव्हापासून माहिती मिळाली तेव्हापासून मी खूप उत्सुक होतो रक्तदान करण्यासाठी. तर मी 45 मिनिटापासून इथे उभा आहे लाईन मध्ये. म्हणजे केलं दादा आतापर्यंत? आतापर्यंत 6 वेळेस केलेलं आहे. 6 वेळेस केलेलं आहे. हा. रक्तदान करून बरं वाटतंय तुम्हाला? हा, बरं वाटतंय. रक्तदान केल्याने काय होतं? काय होतं, जिथं तुम्हाला इमर्जन्सी आवश्यकता असते तिथं त्यांना भेटता येते. बर, समाधान भेटतं. तुम्हाला समाधान मिळतं? मला पण भेटतंय. आणि गरजूवंतांना ब्लड मिळतं. बरोबर. आणि हेच मोठं समाधान आहे तुम्हाला. तेच. दादा तुम्ही देशातील युवकांना काय संदेश देऊ शकाल? सर्वांनी रक्तदान हा एक महान दान आहे. त्या हिशोबाने सगळ्यांनी रक्तदान केलं पाहिजे आणि देशाच्या ज्या गरजू लोकांना रक्तदान दिलंच पाहिजे. त्यांच्या उपयोगी येण्यासाठी आपल्याला काहीतरी देशासाठी केलंच पाहिजे. रक्तदान करता आता किती वेळ आहे आपली रक्तदान करण्याची? तसं मी वर्षातनं 1 ते 2 वेळा रक्तदान करतो कंपनी मार्फत किंवा बाहेरून. आता आमच्या जिमने हे रक्तदान शिबिर आयोजित केलंय. आम्ही देशासाठी सीमेवर जाऊन रक्त सांडत नसलो तरी या स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही ऍटलिस्ट रक्तदान करू शकतो, देशासाठी रक्त देऊ शकतो. तर ही मदत गरजवंतांना मदत मिळावी म्हणून देशासाठी रक्त द्यावं अशी इच्छा होती. धन्यवाद.
बोलूयात. इथे सर्व बघतायत तुम्ही, सर्व रक्तदाते आपलं रक्तदान करण्यासाठी आलेले आहे आणि यांचं रक्तदान चालू आहे. तर आपण बोलूया या दादांशी की आज हे रक्तदान, दादा तुम्ही किती वेळा रक्तदान करताय? मला दुसरी वेळेस आहे. अच्छा. मी पहिले संभाजीनगरला दिलं होतं. बर. आता हे दुसरी वेळेस इथे देतो क्षत्रिय फिटनेस क्लबला. बर. म्हणजे तुम्हाला रक्तदान देऊन असं काय फिलिंग होतंय? चांगलं वाटतंय. हे रक्तदानाचे काम येणार आहे. कोणासाठी थोडीशी मदत करणार आहे. कोणासाठी काम येणार आहे. वरतून माझ्या बॉडीसाठी पण चांगले आहे. नवीन ब्लड क्रिएट होईल. म्हणजे रक्तदान केल्याने नवीन ब्लड निर्माण होतो शरीरामध्ये आणि फ्रेश होतोय नाही का? आणि तुम्हाला सुद्धा वेगळं. आपलं नाव काय दादा? माझं ऋषिकेश देशमुख. अच्छा, कुठनं आपण? मी संभाजीनगर. बर. दादा खूप छान पद्धतीने तुम्ही हे केलं आणि असेच रक्तदान केल्याने तुमचा सारख्या युवकांचा संदेश हा देशातील युवकांनी घ्यावा आणि रक्तदान करत राहावं. सर्वश्रेष्ठ दान हेच रक्तदान आहे. थँक्यू दादा. आपण हे रक्तदान करताय तर कसं बरं वाटतंय तुम्हाला? असं चांगलं वाटतंय कारण एक समाजसेवा माझ्याकडनं होतीये. आपण बॉर्डरवर जाऊन देश सेवा नाही करू शकत, पण आता इंटरनल राहून आपण समाजसेवा करू शकतो रक्तदान करून. छान छान. दादांचे विचार खूप छान आहेत की आपण बॉर्डरवर जाऊन आपण रक्तदान किंवा कुठलीही सेवा करू शकत नाही, तर या निमित्तानं कवयना यांच्या हातून सेवा होते. आणि हे तुमचं रक्तदान करण्याची किती वेळ आहे? ही 4थी वेळ आहे माझी रक्तदान करण्याची. व्हेरी गुड, थँक्यू. हे रक्तदान करून तुम्हाला समाधान वाटतो? हो, निश्चितच समाधान वाटतंय. बर. कारण की आज देशाला आपल्याला रक्तदानाचे सगळे शोध लागले, पण रक्ताचा शोध लागलेला नाही. त्यामुळे रक्तदान करणं ही काळाची गरज आहे आणि हे केलं पाहिजे. प्रत्येक युवकांनी पुढे येऊन ही गोष्टी केल्या पाहिजे, कारण की आपल्या रक्तामुळे कुणाला तरी उपयोग होतो. बरं आहे. आणि हे रक्तदान म्हणजे तुम्ही म्हणताय की देश सेवाचाही आपल्याकडनं होते आणि तुम्ही यासाठी काय एक प्रॅक्टिस करता की फिटनेस क्लब मध्ये तुम्ही येताय नेहमी? हो, नेहमी येतोय फिटनेस क्लब मध्ये. ओके. स्वतःच्या शरीर फिटनेस साठी तुम्ही येता. बरं, काय ब्लड डोनेट केल्यानंतर पुन्हा शरीरामध्ये नवीन ऊर्जेने ब्लड येतोय? हो हो, येतो निश्चित येतो. एनर्जी वाढतोय? हो, 100%. खूप छान. तुम्ही आता महाराष्ट्रातील युवकांना हो. किंवा देशातील युवकांना काय संदेश देऊ इच्छिता? युवकांना जे तरुण वर्ग आहे त्यांनी जास्तीत जास्त पुढे येऊन रक्तदान केलं पाहिजे. बरोबर, हाच संदेश देऊ शकतो. धन्यवाद. तर आपण बघू शकता इथे रक्तदान हॉस्पिटलचे कर्मचारी इथे आपलं कार्य करत आहात आणि इथे रक्तदात्यांची इथे लाईन लागलेली आहे. आपण रक्तदात्यांना विचारू की आपण दादा तुम्ही केव्हापासून इथे म्हणजे या लाईन मध्ये उभे आहात की तुमचा नंबर यावा, मला रक्तदान करावं असा तुमचा उत्साह आहे? हा, माझा खूप उत्साह आहे. सकाळपासून मला जेव्हापासून माहिती मिळाली तेव्हापासून मी खूप उत्सुक होतो रक्तदान करण्यासाठी. तर मी 45 मिनिटापासून इथे उभा आहे लाईन मध्ये. म्हणजे रक्तदान करता आता किती वेळ आहे आपली रक्तदान करण्याची? तसं मी वर्षातनं 1 ते 2 वेळा रक्तदान करतो कंपनी मार्फत किंवा बाहेरून. आता आमच्या जिमने हे रक्तदान शिबिर आयोजित केलंय. आम्ही देशासाठी सीमेवर जाऊन रक्त सांडत नसलो तरी या स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही ऍटलिस्ट रक्तदान करू शकतो, देशासाठी रक्त देऊ शकतो. तर हे मदत गरजवंतांना मदत मिळावी म्हणून देशासाठी रक्त द्यावं अशी इच्छा होती. धन्यवाद. रक्त देऊ शकतो तर हे मदत गरजवंतांना मदत मिळावी म्हणून देशासाठी रक्त द्यावं अशी इच्छा होती. धन्यवाद. तर आज आपण जे चांगल्या पद्धतीने या क्षत्रिय फिटनेस क्लबच्या वतीने जे उपक्रम खाली राबवण्यात येत होता, आपण रक्तदान शिबिर पाहिलंच आहे, पण त्यानिमित्तानं आपण यांचं एक फिटनेस क्लब सुद्धा आहे. या फिटनेस क्लबला सुद्धा आपण आज व्हिजिट केलेली आहे आणि त्यानिमित्ताने इथे काही प्रमुख पाहुणे किंवा रक्तदाते इथे उपस्थित आहे, त्यांचे ओनर आहेत किंवा प्रत्येकाकडनं आपण जाणून घेऊया की या उपक्रमामध्ये जे खामकर सर आहेत, मॅडम आहेत, यांनी जे हे उपक्रम राबवतात, तर आपण काय सांगाल याबद्दल? नमस्कार. आमचे मित्र प्रमोद खामकर सर, त्यांच्या सुविद्य पत्नी विशाखा खामकर गेली 4 ते 5 वर्षापासून चाकण या ठिकाणी क्षेत्रीय फिटनेस क्लबच्या माध्यमातून एक सामाजिक मानसिक आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहावं, त्याचबरोबर शरीर सौष्ठवाच्या संदर्भामध्ये सगळ्यांना जनजागृती व्हावी या अनुषंगाने या ठिकाणी हा जो क्लब त्यांनी स्थापन केलेला आहे. याच्यामध्ये चाकण आणि परिसरातील बरेचसे युवक युवती इथे येऊन आपल्या
आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भामध्ये सतर्क असतात. यासोबतच त्यांनी प्रत्येक वर्षी एक सामाजिक संदेश म्हणून रक्तदान या संकल्पनेच्या माध्यमातून लोकांना एक समाजसेवा असेल किंवा आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये रोजच्या रोज होत असणाऱ्या गोष्टी पाहता रक्ताची किती आवश्यकता आहे आणि ऐन वेळेला हे रक्त त्या गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी रक्तदान ही संकल्पना सुरुवातीपासूनच खूप महत्वाची आहे. ती केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष कृतीमध्ये यावं, प्रत्यक्ष लोकांना त्याचा आहे ना लाभ घेता यावा या अनुषंगाने त्यांनी ही रक्तदान शिबिराची जी संकल्पना इथं राबवलेली आहे ती खरं तर कौतुकास्पद आहे आणि हे त्यांनी मनापासून व सगळ्यांना एकत्रित घेऊन संकल्पना राबवत असताना आमच्यासारख्या किंवा इतर लोकांना ही एक स्वतःच्या त्यांच्या कौतुकाची गोष्ट वाटते आणि स्वतःला अभिमान वाटतो की आपल्या या मित्रमंडळांनी अशा पद्धतीचे संकल्पना राबवतात. तरी या 4 वर्षामध्ये अनेक रक्तदात्यांनी इथे येऊन रक्तदान केलेलं आहे आणि नक्कीच त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पद्धतीने इतरांना त्याचा फायदा होत गेलेला आहे. तर मी माझ्या आणि माझ्या वसुंधरा बौद्धिक संस्थेच्या वतीनं तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती चाकण यांच्या वतीनं त्यांच्या या कामासाठी आणि कार्यासाठी त्यांचं अभिनंदन करतो आणि इथून पुढेही अशा पद्धतीने त्यांचे वेगवेगळे सामाजिक उपक्रम हे ह्या क्षत्रिय फिटनेस क्लबच्या माध्यमातून राबवले जावेत अशी मी त्यांना एक शुभेच्छा देतो, सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू सर. मॅडम, आज क्षत्रिय फिटनेस क्लबच्या वतीने इथे जे ब्लड डोनेटचा जो प्रोग्राम चौथ्यांदा म्हणजे इथे आयोजन केलं जातं आणि पुरुषांसोबत महिला सुद्धा इथे ब्लड डोनेट करतात. तर तुम्ही सुद्धा ब्लड डोनेट केलेला आहे सपोज, तर तुम्ही काय सांगू इच्छिताल या महिलांना वगैरे किंवा देशातील आपल्या महिलांना? KFC फिटनेस क्लबचा 4था वर्धापन दिन आहे, त्यानिमित्ताने आपण ब्लड कॅम्प डोनेशन ठेवलेलं आहे. तर माझं एकच मत आहे की महिलांनी ना रोजच्या जीवनातून थोडासा वेळ आपल्या स्वतःसाठी काढावा. आपल्याला संसार, मुलं, बाळ हे सर्व काही आहेच, पण त्याच्या बरोबरीने आपल्या स्वतःची काळजी. आपण व्यवस्थित तर आपली फॅमिली व्यवस्थित आहे. तर ती काळजी घेण्यासाठी आपण स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. रोजच्या रोज योगासनं, मेडिटेशन्स वगैरे केले पाहिजेत. आणि सगळ्यात एक मोठा प्रॉब्लेम काय होतो की बाबा महिलांचं हिमोग्लोबिन, ज्या महिलांच्या ज्या मासिक पाळीमुळे हिमोग्लोबिन खूपदा कमी भरलं जातं. तर त्यावेळेस काय होतं की महिला अजून थोडंसं दुर्लक्ष करतात त्याच गोष्टींकडे, खाणं पिणं म्हणा, रोजच्या दैनंदिन जीवनाकडे, मुलाबाळांच्या याच्यामध्ये हे सगळं निग्लेक्ट होऊन जातं त्यांच्याकडनं. मग 1 तास फक्त आपल्यासाठी द्यावा. KFC फिटनेसला पण यावं त्यांनी आणि त्यांच्याकडे लक्ष द्यावं आणि इथे येऊन यांची जागृती करणं गरजेचे आहे मॅडम. कारण बऱ्याच महिलांच्या आता काही महिला वगळता बऱ्याच महिलांच्या अशा ब्रेनमध्ये एकही पडलेलं आहे आपण विकनेस आहे आणि अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये एक जागृती करणं. तुमच्यासारख्या महिलांना जर पुढे आल्या तर त्यांना ते जागृती करू शकतात. तर तुम्हाला याबद्दल काय जागृती करावं म्हणजे त्यांना एक वाटतं? हो, नक्कीच. अशा कॅम्पमुळे काय होतं की महिलांमध्ये पण जागृती होते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट घरातले जे पुरुष मंडळी आहेत त्यांनी प्रथमतः आपल्या महिलांसाठी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे की हा बाबा आपण बाहेर जाऊन वर्कआउट करतोय, सर्व काही करतोय, पण आपली बायको, आपली मुलगी काय करतेय त्यांच्यासाठी पण आपण थोडाफार वेळ काढला पाहिजे. आपण स्वतः घरातल्या थोड्याफार गोष्टी सांभाळू पण शकतो हे पुरुषांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार महिलांना थोडंसं पुढे केलं पाहिजे. तर खूप छान मॅडम तुम्ही बोललात. आणि आज किती महिला डोनेट केले यांनी ब्लड केलं? आतापर्यंत 7 ते 8 महिलांनी केलेलं आहे ब्लड डोनेशन. व्हेरी नाईस. आणि आता बोलत होतो मॅडम, मॅडम आपला परिचय? मी विशाखा प्रमोद खामकर, KFC फिटनेस क्लबचे जे ओनर आहेत प्रमोद खामकर, त्यांची वाईफ आहे. धन्यवाद. आता आपण खामकर मॅडमशी बोलत होतो आणि आपण होतो पुण्यामधील चाकणमध्ये. चाकण येथील मी गजेंद्र, कॅमेरामॅन अमोलसह परिवर्तन न्यूज 24 चाकण, पुणे. थँक्यू.